हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. तर ही ब्लाऊज डिझाईन खूप सोप्या पद्धतीने करता येते. तर ह्या ठिकाणी मी गळ्याची उंची, लांबी सर्व ह्या ठिकाणी घेत आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार ह्या ठिकाणी उंची घेऊ शकतात. तर आता ह्या ठिकाणी 2.5 इंचावरती मी गळ्याला मार्क केलेला आहे आणि 10 इंचाचा गळ्याची लांबी घेतलेली आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात, मी आता ह्या ठिकाणी 2.5 इंचाचा मार्क केलेला आहे. आता खालच्या साईडनं असा डबा मार्क करून घेत आहे, जो की गळ्याचा जो आपण पार्ट तयार केलेला असता अशा पद्धतीने आकार देत आहे. तर हे पहा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, मी व्ही आकारमध्ये आकार दिलेला आहे. तर हे पहा, तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊन वरच्या साईडला सरळ घ्या आणि खालून थोडंसं व्ही आकारमध्ये शेप देऊन घ्या. तर हे पहा, अशा पद्धतीने व्ही आकारमध्ये मी या ठिकाणी कट करून घेत आहे. गळ्याचा आकार ह्या ठिकाणी मी कट करत आहे. तर आता मी ह्या ठिकाणी अस्तरचा भाग कट करून घेतलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात, गळा असा आपला तयार होईल. शिवल्यानंतर असा ब्रॉड हा गळा तयार होणार आहे. तर हा ब्लाऊजचा भाग आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, हा आपला ब्लाऊज आणि हा अस्तरचा भाग कट केलेला आहे. लेंथ आपली 13 आहे तयार. तर 1 इंच वाढवून घेऊन 14 केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण स्टार्ट करूया पुढील भाग. तर ह्या ठिकाणी पहा, मी हा अस्तर आणि ब्लाऊजचा भाग व्यवस्थित करून घेत आहे, म्हणजे मेन फॅब्रिक. तर हे पहा, असं व्यवस्थित टाईट करून घेत आहे, कारण की हा ब्लाऊज गोळा झालेला होता आणि प्रत्येक ब्लाऊज असे गोळा झालेले असतात, म्हणजे त्या ठिकाणी गुढी पडलेली असते. तर तुम्ही त्या ठिकाणी आधी व्यवस्थित शाप करून घ्यायचा, हाताने प्रेस करायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. जसा गळ्याला आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी गळ्याला शिलाई घालून घेणार आहोत. जसा आपण अस्तरवरती गळा कट केलेला होता त्याच पद्धतीने आपण हा दोन्ही फॅब्रिक एकत्र करून त्या ठिकाणी शिलाई घालून घेतलेली आहे. तर नेक्स्ट स्टेप, आता मी कमरेच्या साईडला सुद्धा ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात, थोडंसं माझी सुईचा टोक खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी दोरा ओढला जात होता. तर मी ह्या ठिकाणी व्यवस्थित करून घेत आहे. तर मी ह्या ठिकाणी गळा कट करून घेत आहे. जो गळ्यामध्ये एक्स्ट्रा कापड होता तो या ठिकाणी कट करत आहे. आता ह्या ठिकाणी एक्स्ट्रा जो कापड होता तो कट केलेला आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे मी ह्या ठिकाणी जो एक्स्ट्रा भाग आहे त्यात मी कट्स मारून घेते. याची ही कट्स मारल्यामुळे गळ्याला जसा प्रॉपर आकार द्यायचा होता आपल्याला, तसा आकार येते, ते प्रॉपर तयार होतो म्हणून. तर ह्या ठिकाणी अस्तरचा भाग कट झालेला आहे. आता मी ह्या ठिकाणी पलटी मारून घेते. तर हात आतमध्ये घालून आता हा दुसरा बाजू बाहेर काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पलटी मारून घेत आहे. तर ह्या ठिकाणी पलटी मारून झाल्यानंतर मी डापटीप शिलाई मारून घेत आहे. तर गळ्याचा जो आकार आहे त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी मी डापटीप शिलाई घालून घेत आहे. तर मी ह्या ठिकाणी गळ्यावरती डापटीप शिलाई मारून घेतलेली आहे. नेक्स्ट स्टेप, मी लगेच कमरेच्या साईडला सुद्धा ह्या ठिकाणी एक डापटीप शिलाई घालून घेणार आहे. तर शिलाई घालते वेळेस जो कापड आतमध्ये गेलेला असतो तो बाहेर काढत त्या ठिकाणी ह्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची असते. तर हे अशा पद्धतीने आपण गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहोत. तर हे गळ्यावरती आणि कमरेच्या साईडने शिलाई घालून झालेली आहे. नेक्स्ट स्टेप, मी ह्या ठिकाणी लगेच जो कडेचा भाग असतो त्या ठिकाणी सुद्धा मी ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर मी ह्या ठिकाणी दोन्ही साईडला शिलाई घालून घेत आहे. थोडंसं कापड आपलं रिंकल्स पडले होते, म्हणजे गोळा झालेला होता. तर आपण त्या ठिकाणी प्रेस करून व्यवस्थित हा कापड टाईट करून त्या ठिकाणी शिलाई घालून घेतलेली आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर ह्या ठिकाणी आपली दोन्ही साईडला शिलाई घालून झालेली आहे. त्याचबरोबर आता जो एक्स्ट्रा कापड असतो तो सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत.
कट करून झाल्यानंतर या ठिकाणी डाच घालून घेत आहे. 4 ते 4.5 इंचाचे तुम्ही या ठिकाणी डाच घालू शकतात. खालच्या साईडला पाव इंच ठेवायचा आणि वरच्या साईडला निमुळता आकार करून डाच घालून घ्यायचे. तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी त्याच पद्धतीने या ठिकाणी डाच घालून घेत आहे. तर डाच घालून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी करणार आहोत. तर तुम्ही असा सुद्धा हा गळा वापरू शकता. असा सुद्धा प्लेन गळा खूप छान दिसेल. तर आता मी या ठिकाणी फील तयार करून घेत आहे. तर फील तयार करण्यासाठी 3 इंचाची पट्टी घेऊन या ठिकाणी सरळ असे जॉईंट करून घेतलेले आहे. 3-4 पट्ट्यांनी या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर मी या ठिकाणी पूर्ण पट्टीवरती अशी शिलाई घालून घेतलेली आहे. तर साधारण 1 इंचाची ही पट्टी तयार होणार आहे. म्हणजे त्याची जाडी साईज हा 1 इंचाचा तयार होईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी फीलसाठी पट्टी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आता ही पट्टी मी पलटी मारून घेणार आहे. पलटी मारण्यासाठी असं सुईने टाका घालून घेत आहे. सुई आतमध्ये घालून या ठिकाणी व्यवस्थित अशी पलटी मारून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने हळूवार सुई आतमध्ये ढकलायचा आणि कापड पुश करत राहायचा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने पुश करत हा पट्टी पूर्ण आतमध्ये घालायची सुई. आणि हे पहा, अशा पद्धतीने आता या ठिकाणी मी फील बाहेर काढून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर हे पहा, अशा हाताने थोडं ओढायचा आणि ही पट्टी बाहेर निघेल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने ही पट्टी व्यवस्थित खूप छान तयार झालेली दिसेल. तुम्हाला एकसारखी आकारमध्ये तयार झालेली ही पट्टी दिसेल. तर मी आता ह्या ठिकाणी ह्या पट्टीची फील करण्यास सुरुवात करत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करत ह्या ठिकाणी फील तयार करून घेत आहे. तुम्हाला तर येतच असेल. तर जर कोणी नवीन असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी फील तयार करू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण पट्टीची आपण ह्या ठिकाणी फील करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपली फील तयार होऊन झालेली नाही तर होत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी असा पुश करत हे पहा, अशा पद्धतीने आपली फील तयार झालेली खूप छान दिसत आहे. आता आपण ह्या ठिकाणी गळ्यावरती ही फील लावून घेणार आहोत. थोडंसं कापड कमी पडेल असल्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवलं वरच्या साईडला. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आता मी या ठिकाणी गळ्यावरती ही फील लावून घेत आहे. अगदी व्यवस्थित सोप्या पद्धतीने या ठिकाणी फील अटॅच करून घेणार आहोत. तर ही डिझाईन खूप छान दिसणार आहे. तर पूर्ण गळ्यावरती ही फील लावून घेणार आहोत. तर खाली कोणावरती आल्यानंतर थोडंसं हळूवार त्या ठिकाणी फोल्ड क्रॉस करून या ठिकाणी ही फील लावून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी गळ्यावरती ही फील लावून घेत आहे. तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपली फील लावून होत आहे. तर एक्स्ट्रा फील आणि मी एक्स्ट्रा कापड ह्या ठिकाणी कट करून घेत आहे. तर आता आपली या ठिकाणी फील लावून तयार झालेली आहे. नेक्स्ट स्टेप मी ह्या ठिकाणी काय करणार असेल, तर आता मी ह्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप सांगू. तर ह्या ठिकाणी मी नेक्स्ट स्टेप आता ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहे. तर हे पहा, तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. किंबहुना तुमच्या ब्लाऊजमध्ये जो कलर अवेलेबल असतो किंवा साडीमध्ये जो कलर अवेलेबल असतो त्या कलरची लेस तुम्ही लावल्यानंतर ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसते. ब्लाऊज साडीवर वेअर केल्यानंतर एकदम झकास दिसेल. त्यामुळे आपण शक्यतो ब्लाऊज किंवा साडीवरती मॅचिंग होणाऱ्या लेसचा यूज करा. तर ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी सिल्वर कलरची लेस जॉईन करून घेत आहे. तर हे कोणावरती थोडंसं क्रॉस करून घेतलेली आहे. कारण की त्या ठिकाणी आकार व्यवस्थित कोण तयार झालेला दिसला तरच व्ही आकार व्यवस्थित दिसतो. म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थित असा कोणावरती आकार देऊन त्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने गळ्यावरती आपण ही लेस लावून घेत आहोत. जर तुमची लेस जाडसर असेल किंवा जाड साईजमध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 2 शिलाई घालणे कंपल्सरी आहे. कारण की 1 शिलाई घातले तर एका साईडनं लेस पलटी होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही 2 साईडला लेसला दूर शिलाई घालून घ्या.
तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी ह्या ठिकाणी दोरीसुद्धा लावून घेणार आहे. तर ही डिझाईन कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. ही डिझाईन तुम्हाला सुद्धा खूप खूप आवडली असेल माझ्या मते सध्या, कारण की ही डिझाईन सध्या ट्रेंडिंग झालेली आहे. जिकडे पाहाल तिकडे व्ही कटच, साधारण ड्रेसला सुद्धा व्ही कट निघालेला आहे. तर बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.